मत्ते शुभवर्तमान पहिला अध्याय वचन 21. त्याला पुत्र होईल आणि त्याचे नाव तो येशू असे ठेवू, कारण तोच आपल्या प्रजाला त्यांच्या पापापासून तारेल. मरिये हा विचार करत असाल, बाळाचे नाव काय ठेवू आपण? देवदूत येऊन म्हणालेत, मरिये, जो पोटी बाळ आहे तू त्याचे नाव येशू ठेव, कारण की येशू नाव हे जगाचा संपूर्ण मानव जातीला पापातून तारण देण्यासाठी, उद्धार देण्यासाठी येशू जन्मणार आहे. आता येशू जन्म कुठला धर्म आणि जाती देण्यासाठी नाही झाला. येशू जन्म झाला की संपूर्ण मानव जातीला पापातून सुटका देण्यासाठी. यशायाचे पुस्तक 59 अध्याय वचन 1 सांगतो की वचन 1 मध्ये आहे की देवाचा हात का तोडका झाले नाही का देव तुम्हाला सुटका देऊ शकत नाही, का देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. ते असं लिहिलं की देव आणि मनुष्यामध्ये पापाची आडविनती आहे. आता देवाला कुठला धर्म आणि जाती परमेश्वर आड आले नाही. आड आले तर मनुष्यामधला पाप. म्हणून यशाया म्हणतो की तुमचे पापमुळे परमेश्वर ऐकत नाही, तर तुमच्या मानवाच्या पापमुळे परमेश्वर दर्शन दिले नाही. येशूकाळ आल्याने देखील कुठं धर्म आणि जाती बदलत नाही. येशूकाळ आल्याने, ईश्वर विश्वास केल्याने जीवन ही परिवर्तन होतो. ते पापाची आडबिनती, नफरतची आडबिनती, तिरस्कारची आडबिनती, वेगवेगळ्या प्रकार बिनती असेल देखील ते पापातून बाहेर काढण्यासाठी येशू या जगात जन्मला. योहान शुभवर्तमान ही 3 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे वचन 15 मध्ये, जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो तर त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन आहे. हे पहिला स्टेप. प्रभूकडे आम्ही आल्याने आम्ही हे विश्वास केले पाहिजेत की येशूकड आनंद काळ हे जीवन आहे आणि ते जीवन कधीही न संपणारा आणि न खतम होणारा ही जीवन आहे. मग आता वचनामध्ये सांगतो की आम्ही पापात मरावे का आम्ही विचारामध्ये मरावे का मनुष्य हत्या करावे या लबाड बोलावे या अशुद्धपणे जीवन जगावे ही देवबापाची इच्छा नाहीये. रोमका पुस्तक 3 आधी लिहिलेले आहेत, पापाची वेतन, पापाची मजदुरी ही मरण आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तर त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन आहे. पाप केल्याने नरकात आहे आणि पाप सोडल्याने प्रभू विश्वास केल्याने आनंद काळ ही जीवन आहे. योहानचे पुस्तक 8 अध्याय वचन 32 सांगतो, सत्य तुम्हाला समजल आणि सत्य हे तुम्हाला बंधन मुक्त करल. आज तुम्ही कुठल्या प्रकार बंधनामध्ये असाल, या पापाच्या बंधनामध्ये असाल, हे विचाराच्या बंधनामध्ये असाल, का गरिबी या शाप देखील वेगळ्या समस्यामध्ये असेल देखील येशू समर्थ आहे त्याच्यातून तुम्हाला सुटका करण्यासाठी. आता बरेच लोक म्हणतात की येशू कडे गेल्याने तुमचं धर्म परिवर्तन करतील, तुम्हाला हे भेटते, ते मिळते, हे मिळते. अरे बाबा, येशूकडे यासाठी आला काय भेटतो म्हणून येशूकडे नाही आला. येशूकडे यासाठी आला की येशूकडे आनंद काळ जीवन हे मिळतो. की आम्हाला सोड सांगते की आम्ही जे पाप केलेलं आहे, जर आम्ही ते पाप सोडल्याने एक नयन प्रभूला आपलं जीवन परमेश्वरला उद्धार करता तारणारा मोक्षदाता स्वीकार केल्याने, पाप सोडल्याने आनंदकाळ जीवन येशूकडे आहे, मोक्ष प्रभूकडे आहे. मनुष्य म्हणतो की मार्ग मी आहे, सत्य मी आहे आणि जीवन हे येशूकडे आहे. येशूने शिकवलं देखील, जर एक गाल म्हण दुसरी गाल पुढे कर. येशू म्हटलं वाईट बद्दल वाईट करू नको. तो शत्रू जर तुझे नुकसान केले तू त्यासाठी काय कर, प्रार्थना कर. हे प्रभूचं शिकवणं, हे देवाचा प्रेम.
म्हणून येशू जन्म यासाठी झाला. आता बरेच लोक म्हणतात येशू धर्म परिवर्तन करत नाहीयेत, येशू लोक धर्म परिवर्तन करत नाहीत. येशू हा मन हा जीवन परिवर्तन करतो. सोच बदलतो, पाहण्याचे दृष्टिकोन बदलतो, बोलण्याचे दृष्टिकोन बदलतो. आज बरेच देखील लोक सोशल मीडियामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणे लोक प्रोत्साहन आहे. सैतानी त्याच्यामध्ये तोंड बांधून ठेवलेलं आहे. आज लोक देखील घरवाली आणि बाहेरवाली बी आहेत. घरात मन नाही आहेत, परिवार कुटुंबामध्ये मन नाही आहेत. आणि एक प्रकार जीवनामध्ये असे पाप आहे ज्यांना प्रभू समजून देखील, ख्रिस्त समजून देखील. तर वचन सांगतो की नीतिमान 7 वेळ पडाल ते पुन्हा उठल. जर मी ते पुन्हा पाप केलेले आहे, जर मी सोडल, एक नयानो प्रभू तुमची सुरुवात करणार आहे. येशू तुमच्यावर प्रीती करतो. त्यासाठी येशूचा जन्म यासाठी झाला, एक नवीन जीवन देण्यासाठी, एक आनंद काळ जीवन देण्यासाठी प्रभू येशू या जगात आला. आता निर्णय तुमचा आहे. येशूचे वेगळं दृष्टिकोन न बघता मोक्ष प्रभूकडे आहे, उद्धार प्रभूकडे आहे, तारण प्रभूकडे आहे. देवाच्या की आम्ही पापात मरावे, घाणे गोष्टी करून अशुद्धपणे जेव्हा जगावे, देवाच्या की देव योस्तोर आम्ही पवित्रता एक नीतिमत्व असावे, हे प्रभूची इच्छा आहे. देवाला कुठला धर्म, देवाला कुठल्या जाती आड आला नाही. आड आला तो मनुष्यामधला पाप, आणि पाप ते प्रभूकडे येऊ देत नाही. आणि ते पाप ते प्रभूची भक्ती आराधना करू देत नाही. देव शत्रूवर प्रेम करतो. देवाला मला शत्रू चांगलं कर, देवाला मला क्षमा कर, मी तुम्हाला क्षमा केलेला आहे. मनामध्ये कडवाटपणा, मनामध्ये राग आणि क्रोध न ठेवता आम्ही एकमेकाची अपराध क्षमा केले, देव तुमची क्षमा करणार आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो. देव तो महान आहे. येशू जन्म यासाठी झाला की मनुष्याला आनंद काळ जीवन देण्यासाठी. अरे तो परमेश्वर नर व नारी निर्माण केले, तो देव तुमचं धर्म परिवर्तन करणार, तुमचे जीवन बदलणार. प्रभू धर्म नाही बदलणार, जीवन बदलणार आहे. तुमचे मन बदलणार, तुमचे विचार बदलणार. जर असे काय पाप आहे, बरेच गोष्टी देखील सोशल मीडिया ही गोष्टी देखील प्रार्थना काढ वचन काढ मन लागू देत नाही. आम्ही दुनियाच गोष्टी दुसऱ्याच गोष्टीमध्ये संसारामध्ये आम्ही गुंतून गेलेलो आहे. प्रभू खडिया, प्रभूवर विश्वास करा.